नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. ST कार आणि भरधाव ट्रॅव्हल्सचा शेगाव नजीक अपघात. अपघातात 6 ठार, 24 जखमी झाल्याची माहिती. पतीच्या हत्येनंतर हर्षा गावंडेच्या डोळ्यात अश्रू, पण खासदार व रेल्वे प्रशासनाला पाझर फुटेना. विविध क्षेत्रातील महिलांना दिला महिला रत्न पुरस्कार. युवा विचार प्रतिष्ठानाचे महिला दिनानिमित्त आयोजन. अन्न व औषध प्रशासनाने कार्यालयात का जाळला गुटखा? शहराच्या मध्यवर्ती भागात प्रदूषण करण्याचे कारण काय? विधानसभा निवडणुकीच्या आश्वासनाचा महायुतीला विसर. शेतकऱ्याने परिवाराच्या किडण्या काढल्या विकायला. आता सविस्तर बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. ST कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 26हून अधिक जण जखमी आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. ST कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 24हून अधिक जण जखमी आहेत, तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यासमोर आज सकाळी 5:30च्या सुमारास भरधाव कार ST बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या तिहेरी अपघातामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर 3 वाहनांची धडक होऊन पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून सध्या त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. ST बस, खासगी प्रवासी बस आणि बोलेरे या वाहनांची धडक होऊन हा तिहेरी अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेगावकडून कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो कार पुण्याकडून परतवाड्याकडे जात असलेल्या ST बसला धडकली. शेगाव खामगाव या महामार्गावर झालेल्या सदर अपघातावेळी पाठीमागून येणाऱ्या खासगी बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि खासगी बसनेही बोलेरो कारला धडक दिली. या तिहेरी अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 प्रवासी जखमी झाल्याचे समजते. रेल्वे पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित झाल्यानंतर रेल्वे प्रशासन व खासदार यांना पाझर न फुटल्याने विविध संघटनांनी आज हर्षा गावंडे यांच्या मदतीसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व समाजाने एकत्र येत हर्षासाठी लढा सुरू केला आहे. आपल्या मंगळसूत्रासाठी लढणारा पती हेमंत गावंडे यांच्या फोटोला चिपकून ध्याय मोकळून रडणारी हर्षा गावंडे. हेमंतचे नातेवाईक पाहिल्यावर कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील, पण रेल्वे प्रशासन व खासदारांना केव्हा पाझर फुटणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. रेल्वे पोलीस रेल्वेच्या चुकीने रेल्वे प्रवासी हेमंत गावंडे यांचा खून झाला. रेल्वेतून मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याने हेमंत गावंडे यांचा खून केला. तो अटकेत आहे, पण हर्षा आणि त्यांच्या परिवाराची काही चूक नसताना त्यांना शिक्षा का? त्याचबरोबर हेमंत गावंडे यांना न्याय मिळवण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. तर जिल्हाधिकाऱ्यांना देखील या विषयाचे निवेदन देत हर्षा गावंडे यांना सरकारी नोकरी, ड्युटीवर सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन, त्याचबरोबर हेमंत गावंडे यांच्या हत्येचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तिथं आम्ही जेव्हा रेल्वे अकोटवरून अकोला प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबली तेव्हा माझ्या गळ्यातील चेन कोणी एका चोराने खिडकीतून हात घालून वळली. तेव्हा मी चोर 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 कल्ला केला.
तर माझे मिस्टर माझ्याजवळच होते. त्यांनी एकदम धाव काढला. त्यांना ते दिसले, त्यांच्या मागं ते धावत गेले. जसे ते त्यांच्या मागं धावत गेले, मी एकटी होती. माझं छोटंसं बाळ कडेवर घेऊन बॅग घेऊन 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर मी 1 नंबरपर्यंत ते तिथं जे रेल्वे स्टेशनवर पोलीस स्टेशन आहे तिथपर्यंत धावत गेले की चोर चोर चोर. माझे पती चोराच्या मागं धावत गेले, माझे पती चोराच्या मागं धावत गेले. तिथं गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं पोलीस बसलेले होते. मी त्यांना सांगितलं, त्यांना यांचा फोटो दिला, यांचा मोबाईल नंबर दिला, तरी पण हे त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. कसे गेले, कुठून गेले, कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या तुम्ही, ते प्लॅटफॉर्म कोणतं नंबरचं होतं, ट्रेन कुठं आहे यांना माहीत नाही का? अकोटवरून अकोला ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते? 9 वाजताची ट्रेन. यांना माहीत असायला पाहिजेत ना कोणती ट्रेन किती वाजताची आहे, कुठं उभी राहते, कुठं येते. हे मलाच तिथं विचारत बसले. त्याच्यानंतर रामदास पेठचे पोलीस येऊन त्यांना घेऊन गेले, पण हे पोलीस लोक तिथं स्टेशनवरच थांबले. यांनी जर हालचाल केली असती, यांनी जर धावपळ केली असती, मला न विचारता इकडे तिकडे फिरून पूर्ण धावपळ करून त्याच्यापर्यंत पोहोचले असते, तर आज माझा पती माझ्यासोबत असते. आज त्यांचा हात माझ्या डोक्यावर असता. आज मी निराधार झाली, आधार नाही मला. माझं छोटंसं बाळ आहे, त्यांनी एवढ्या बेरहिमीनं मारलं, त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जी आज माझी अवस्था आहे ती उद्या माझ्यासारखी आणखी कोणाची नाही झाली पाहिजे, म्हणून आज मला न्याय मिळाला पाहिजे. परंतु तिथं एकही पोलीस कर्मचारी आलेला नाही. कोण्या दिशेने गेला, त्यांचा मोबाईल नंबर काय, चोर ओळखता काय, असे फालतूचे जबाब करत राहिले. जर पोलिसांनी कर्तव्य केलं असतं, रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिथून ते मेन हॉस्पिटलला नेलं. माझी याच्यामध्ये एकच मागणी आहे की मला हे पूर्णतः माहिती आहे की हे कुठून प्लॅनिंग आहे, कुठून या रेल्वे पोलिसांचं कोणाचं साटेलोट आहे का, आणि याची CBI सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्या मागं आणखी किती लोक आहेत, कारण की एका जणांनी मारलेला नाही आहे हे आम्हाला आढळून येत आहे, त्याची शंका आहे. जागतिक महिला दिनानिमित्त युवा विचारपीठ प्रतिष्ठानच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना कार्यगौरव महिला रत्न पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचा विशेष वृत्तांत. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पनाताई देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंगतुषार वारे, समाजसेविका डॉक्टर कल्याणी पद्मने, संयोजक संजय रुहाटिया, राजूभाऊ दहापुते, अध्यक्ष श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी, नरेंद्र ठाकरे, शिवलालजी इंगडे, महेंद्र जोशी या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वीकारणाऱ्यांमध्ये पल्लवी डोंगरे, डॉक्टर कल्पना थोरात, शुभदा राठोड, माया इरतकर, कोमल साधवानी, वर्षा बाठे, पल्लवी मांडवगणे, कमलजीत कौर, अनिता पद्मने, माधुरी चौहान, माधुरी धर्माडे, डॉक्टर सोनल कामे, वैदिशा शेरेकर, स्वरश्री कडू, रश्मी बहादूरकर, इंदुमती मोहता, प्रांजली जयस्वाल, सविता आढाऊ, मनीषा कुलकर्णी, डॉक्टर सपना राजपूत, मृगांजली शर्मा, सौ लता राठोड, डॉक्टर वितम फाफट या सर्व महिलांना गौरविण्यात आले. लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी डान्स MH30 या नृत्य स्पर्धेचे आयोजन वसंत सभागृह श्री शिवाजी कॉलेज अकोला येथे करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुटखा जाळण्याची नियमानुसार ठिकाण वेळ निश्चित आहे, पण अन्न व औषध प्रशासन विभागाने रात्रीतून सिव्हिल लाईन स्थित ऑफिसमध्ये गुटखा जाळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जळलेला हा गुटखा कार्यालयाच्या आवारातच होता. थोडा बहुत गुटखा जाळून इतर गुटखा हा गुटखा माफियांच्या घशात तर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घातला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा गुटखा जाळताना नेमके कोणासमोर तो जाळण्यात आला, किती गुटखा जाळण्यात आला, असा प्रश्न आता विचारला जात आहे. गुटख्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तर तो जाळला गेला नाही ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान याविषयी आमच्या प्रतिनिधीने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात कोणीच उपस्थित नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नेमका किती गुटखा जळाला, कोणी जाळला, का जाळला, असा प्रश्न अधोरेखित होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची चौकशी करण्याची गरज आहे. तर गुटखा जाळण्याचे हे प्रकरण शेकण्याच्या भीतीने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात थांबणे पसंत केले नाही, तर जळलेल्या ठिकाणचे पुरावे नष्ट केले. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यामागे असलेल्या या कार्यालयात गुटखा जाळत प्रदूषण करण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न अनुत्तरित आहे. आपण सध्या आलेलो आहोत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अकोला या ऑफिसमध्ये आपण आलेलो आहोत. मी इथे आल्यावरती विचारलंय की अधिकारी गौर सर आहेत का, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन आयुक्त आहेत ते.
वीर सर आहेत का विचारलं आहे, नवलकार सर आहेत का विचारलं आहे, सिद्दकी सर आहेत का विचारलं आहे, काळे सर आहेत का विचारलं आहे, सोळंके सर आहेत का विचारलं आहे. आमच्या जेवढी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे, काल इथे गुटखा जाळल्याची प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आणि त्याच उद्देशाने मी इथपर्यंत आज आलेली आहे की अधिकाऱ्यांबद्दल थोडीशी माहिती विचारायसाठी की इथे गुटखा का बरं जाळला गेला आणि किती प्रमाणात जाळला गेला आणि त्याचं निश्चित कारण काय असेल. पण आज इथे एकही अधिकारी नाही आलेले आहेत. मी चौकशी करून बघितली, 5 ते 10 मिनटं ते थांबूनसुद्धा वाट बघितली आहे की इथल्या एखाद्या अधिकाऱ्यांशी मला बोलता येईल, त्यांच्याशी थोडा संवाद साधून मला नेमकं गुटख्याबद्दल माहिती मिळते का हे मी बघते. पण इथे अधिकारी अजून आलेले नाही आहेत. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडेसोबत, RRC न्यूज, अकोला. अकोला महानगरपालिकेने शहरातील चौपाटीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. अनेक महिन्यांपासून या ठिकाणी महापालिकेची कारवाई नव्हती. आज अचानक कारवाई केल्याने अनेकांची मोठी अडचण झाली आहे. अकोला महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर रोजचे अतिक्रमण असून आज ते नव्हते. चौपाटीवरचे अतिक्रमण साफ केल्यानंतर येथील दुकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांसाठी चौपाटीचा नाश्ता हा महत्त्वाची भूमिका बजावतो. पण या ठिकाणी स्थानिक दुकानदारांसमोर नजीकच्या लोकांनी अतिक्रमण करत या ठिकाणचा रोडच ब्लॉक केल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक दुकानदार, व्यावसायिक चांगलेच त्रस्त झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून अतिक्रमण हटवले. चौपाटीवरील अतिक्रमण काढताना काही दुकानदारांनी विरोध केला. महापालिकेच्या समोरील अतिक्रमण काढताना प्रशासनाने भेदभाव केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. अकोला महापालिकेने यापूर्वीही अनेक वेळा अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली आहे, परंतु काही वेळा स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई पूर्ण होऊ शकली नाही. यावेळेस प्रशासनाने कठोर पावले उचलल्याने कारवाई यशस्वी होते का हे पाहण्यासारखे असेल. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रीलमध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. कावड यात्रेनंतर अकोल्यात मोठ्या उत्साहात, जल्लोषात रामनवमी साजरी केली जाते. रविवारी रामनवमी असून अकोला शहरातील विविध राम मंदिरात सजावट केली जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी मोठ्या राम मंदिराचा घेतला हा आढावा. गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, सगळ्यात पुरातन राम मंदिर आपण इथे आज आलेलो आहोत. आणि राम मंदिराची जी रेलचेल आहे, जी ही सुरुवात होणार आहे, जी ही धामधूम रामनवमीची होणार आहे, त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आणि आपण रामनवमीच्या उत्साह पाहण्यासाठी, त्याची आधीपासून जी सुरुवातीची जी तयारी आहे ती पाहण्यासाठी आपण थेट राम मंदिरामध्ये आलेलो आहोत. मंदिर इथे आलेलो आपण आणि अतिशय उत्साहाने, खूपच उत्साहात आता सध्या आपण रामाची आरती झालेली आहे आणि रामाच्या जन्माष्टमाची सुरुवात इथे झालेली आहे. मान्यवर आपल्यासोबत जुड़लेले आहेत. आपण पूर्ण माहिती राम मंदिराची त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर, RRC में आपका बहुत स्वागत है. कैसी तैयारियां चल रही है? तैयारियां बहुत ज़ोरदार चल रही है.
ये बहुत पुराना गजानन महाराज जी यहाँ पर आए हैं, उन्होंने दर्शन किया राम जी का और उनका आशीर्वाद राम मंदिर को है। बहुत पुराना मंदिर है और यहाँ प्रतिवर्ष रामनवमी का उत्सव बहुत धूमधाम से 9 दिन मनाया जाता है। और यहाँ पर बाहर में कीर्तन होता है, अलग अलग कीर्तनकार आते हैं और काफ़ी श्रोता यहाँ उनको सुनने के लिए आते हैं। और यहाँ अलग अलग मंडलियों के अलग अलग भजन होते हैं। आज जो है आज राधा कृपा सत्संग मंडल अकोला का दिन है। सुप्रभात मंडल भी इसमें है, जो रोज़ गोरक्षण से प्रभात फेरी निकालता है वो भी है। और ये राधा मंडल के जो भजन है हर एकादशी को अलग अलग घरों में होते हैं। 30 तारीख को केसरी नंदन हनुमान मंदिर में होते हैं और 15 तारीख को खाटू श्याम रामदेव बाबा मंदिर में गीता नगर में होते हैं। इस प्रकार से राधा कृपा मंडल के भजन हैं। राम जी भी हमको सेवा देते हैं कि आप आओ, आपके भजन हमको सुनाओ। तो इस प्रकार ये राधा मंडल यहाँ सुनाने के लिए आए। सुप्रभात मंडल के भी काफ़ी सदस्य आए हैं। तो इस प्रकार ये रामनवमी का उत्सव होता है। और मैं सभी से हाथ जोड़ के प्रार्थना करता हूँ कि यहाँ पर 6 तारीख को राजेश्वर मंदिर से भव्य और दिव्य जो हमारे आदरणीय विधायक गोवर्धन जी शर्मा, उन्होंने वो बहुत दिव्य शोभा यात्रा जैसे नागपुर में निकलती है रामनवमी की, ऐसी शोभा यात्रा उन्होंने यहाँ से प्रारंभ की है। सभी से प्रार्थना है कि स्वयं भी आओ और अपने अड़ोस पड़ोस के लोगों को भी लाओ, मित्र मंडली को लाओ और उस यात्रा का आनंद लो। भजन के पूर्व यहाँ पर गोपीलाल जी सावना जो थे, उनके घर पे हमेशा अमृतवाणी का राम अमृतवाणी का पाठ होता था। वो अमृतवाणी का पाठ यहाँ पर पहले हुआ है, उसके बाद राधा कृपा सत्संग मंडल के भजन चल रहे हैं। इस प्रकार से रामनवमी का उत्सव अकोला नगरी में, राजराजेश्वर नगरी में बहुत धूमधाम से मनाया जाता है। श्री गजानन महाराज के वो बहुत बड़े भक्त थे और उन्हीं के आशीर्वाद से मंदिर स्थापित हुआ है। भारत का एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले। आपण आता आहो बिर्ला राम मंदिर इथे आणि जी इथली 9 दिवसाची रामाच्या जन्मोत्सवाची जी जय्यत तयारी सुरू आहे हे आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला सगळीच दाखवलेली आहे। 9 दिवसांची भागवत कथा इथे स्टार्ट होणार आहे आणि 9 दिवसात ज्या ज्या नवनवीन कार्यक्रम इथे करता येतील त्या सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। माझ्या अगदी बाजूला राम, सीता आणि लक्ष्मण यांची भव्य आणि खूप लौकिक मूर्ती आपण बघत आहोत। बिर्ला राम मंदिर सगळ्यात पुरातन मंदिर आहे हे। खूपच सुरेख आणि कोरीव मूर्ती तुम्ही बघितलेली आहे। आपण आहो बिर्ला राम मंदिर आणि राम, सीता, लक्ष्मण यांचं दर्शन घेतलेलं आहे आपण। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे। त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष जात प्रमाणपत्र पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। जिल्ह्यात समता पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आणि इतर अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देणे हा मोहिमेचा उद्देश आहे। राज्यातील इयत्ता 11वी व 12वी विज्ञान शाखेतील सन 2025 ते 2026 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातील। उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला या प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सामायिक परीक्षा 2025चा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या अर्जदारांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांच्यासाठी विशेष खिडकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच त्रुटीमुळे प्रमाणपत्र रखडलेल्या अर्जदारांसाठी विशेष त्रुटी निवारण शिबिर 8 एप्रिल रोजी समिती कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना या प्रक्रियेची माहिती वेळेवर मिळावी म्हणून ईमेल, SMS तसेच अधिकृत पत्राच्या माध्यमातून तसेच समता दूतांमार्फत दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे। जितके सोने खरेदी कराल तितकीच चांदी मोफत। हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे, कारण खास गुढीपाडवा ऑफर अंतर्गत शहरातील प्रसिद्ध एकता ज्वेलर्समध्ये ग्राहकांना ही ऑफर दिली जात आहे। एकता ज्वेलर्सतर्फे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे।
शहरातील नेकलेस रोडवर असलेल्या प्रसिद्ध एकता ज्वेलर्समध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आभूषण प्रेमी ग्राहकांसाठी विशेष सवलत दिली जात आहे. एकता ज्वेलर्सच्या संचालकांनी सांगितले की 25 ते 30 एप्रिलपर्यंत आम्ही ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर तितक्याच वजनाची चांदी मोफत देत आहोत. गुढीपाडव्यानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर 50% सवलतीचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. एकता ज्वेलर्समध्ये सर्व पारंपरिक सोने आणि चांदीच्या दागिन्यांसोबतच हिऱ्याचे दागिनेही उपलब्ध आहेत. येथे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांची भरपूर श्रेणी उपलब्ध आहे. एकता ज्वेलर्स बाबत ग्राहकांमध्ये विश्वास आहे हे लक्षात घेऊन या योजनेचा लाभ ग्राहकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन एकता ज्वेलर्स तर्फे करण्यात येत आहे. एकता ज्वेलर्सतर्फे मराठी नवीन वर्षाच्या सर्व आमच्या ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी एकता ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन आलेली एक धमाकेदार ऑफर, ज्यामध्ये ही ऑफर सुरू झालेली आहे 25 मार्च ते येणाऱ्या अक्षय तृतीया म्हणजे 30 एप्रिलपर्यंत. तर ऑफर अशी आहे की आपण जेवढे ग्रॅम सोने खरेदी कराल 91.6% प्युरिटीचे 22 कॅरेटचे तेवढ्याच वजनाची चांदी आपल्याला मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे एकता ज्वेलर्सने यावर्षी आपल्यासाठी एक आणखीन खूप चांगली ऑफर आणलेली आहे. ती म्हणजे रिअल डायमंडच्या ज्वेलरीच्या खरेदीवर मजुरीमध्ये सरळ 50% ऑफ ठेवण्यात आलेला आहे. तर या 50% मजुरीमध्ये डिस्काउंटची ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण नक्की एकता ज्वेलर्समध्ये यावे असे मी आपल्याला आवाहन करीत आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे असलेली पॉलिसी जी म्हणजे आपण आमच्याकडे खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यावरती एक्सचेंज करताना कुठल्याही प्रकारचा डागबट्टा आणि घट लावण्यात येत नाही. तसेच वाजवी मजुरी, वाजवी दर आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन ही आमची खासियत आहे. तर नक्की अकोलेकरांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. पातूर शहरातील जुन्या बस स्थानकावरील दिलखुश रेस्टॉरंटला आज अचानक आग लागली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होता. शहरात ट्री कटिंगच्या नावाखाली झाडाची छाटणी सुरू असताना दिलखुश रेस्टॉरंटच्या वरती झाडांची छाटणी करून झाडांच्या फांद्या या रेस्टॉरंटच्या 3 पत्रावर पडल्या होत्या. तारेचे घर्षण होऊन या फांद्यांना आग लागली होती. यावेळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली. आगीची माहिती मिळताच पातूर नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते, शेकडो युवकांनी धाव घेतली. आग लागल्याची घटना समजताच पातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान, माजी नगरसेवक एजाजभाई बब्बू डॉन, गुड्डू पैलवान, मेहताब यांच्यासह शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यात सहभाग घेतला. घटनास्थळी पातूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सय्यद एहसानुद्दीन, अग्निशमनचे यशपाक भाई, प्रल्हाद वानखडे, मुदतशीर सह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक ती मदत पुरवली. महावितरणचे शहर अभियंता बोरकर हे मुख्यालयात गैरहजर होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी फोन केला असता मोबाईल बिझी मोडवर करण्यात आल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये असंतोष. घटनास्थळी महावितरणचे महिला कर्मचारी सपना सुरवाडे, प्रवीण तायडे व राजू सोंदडे यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने आगीवर नियंत्रण मिळाले. तुम्हाला कोणाला किडनी पाहिजे असेल तर वाशिम जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने बायको, 2 मुलं आणि स्वतःची किडनी विकायला काढली आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत आल्यानंतर महायुतीने कर्ज भरण्याचा आदेश दिला आहे. एकाच वेळी सर्वांच्या किडन्या घेणाऱ्याला डिस्काउंट देखील या शेतकऱ्याने घोषित केला. वाशिम जिल्ह्यातील अडोडी गावातील शेतकरी सतीश इढोडे यांनी कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने आपली पत्नी आणि मुलांची किडनी ही इतर अवयव विक्रीसाठी काढले आहेत.
सोमवारी ते आपल्या शरीरावर अवयवांची किंमत लिहिलेले पोस्टर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे होते. हा विषय सध्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात चर्चेचा बनला आहे. सतीश इडोडे यांनी सांगितले की त्यांच्या शेतात अपेक्षेप्रमाणे उत्पादन झाले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठी कोणतेही पीक शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सतीश इडोडे यांनी स्वतःच्या किडनीची किंमत 60,000, पत्नीची 40,000, मोठ्या मुलाची 20,000 आणि लहान निष्पाप मुलाच्या किडनीची किंमत 15,000 रुपये ठेवली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले, परंतु सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट केले आणि शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज फेडावे लागेल असे सांगितले. या विधानानंतर अनेक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. आम्ही आज वाशिम जिल्हा, आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक, इथं सर्व विकले जाते. त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो आहोत. माझ्या किडनीची किंमत स्वतःची 60,000 रुपये, माझ्या पत्नीची किंमत 40,000 रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत 20,000 रुपये किडनीची आणि माझ्या लहान्या मुलाची किंमत 10,000 रुपये ठेवलेली आहे. मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो आहो की माझ्यावर कर्ज आहे, ते कर्ज नील झालं पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी माल विकून बसलो. सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं, पण आता येळेवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या 31 तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा. आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून? आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही आमच्या किडण्या विकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे. आमच्या किडण्या घ्याव, जो आमच्या किडनीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्याव आणि आमचं कर्ज माफ करावं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. ST कार आणि भरधाव ट्रॅव्हल्सचा शेगाव नजीक अपघात. अपघातात 6 ठार, 24 जखमी झाल्याची माहिती. पतीच्या हत्येनंतर हर्षा गावंडेच्या डोळ्यात अश्रू, पण खासदार व रेल्वे प्रशासनाला पाझर फुटेना. विविध क्षेत्रातील महिलांना दिला महिला रत्न पुरस्कार. युवा विचार प्रतिष्ठानाचे महिला दिनानिमित्त आयोजन. अन्न व औषध प्रशासनाने कार्यालयात का जाळला गुटखा? शहराच्या मध्यवर्ती भागात प्रदूषण करण्याचे कारण काय? विधानसभा निवडणुकीच्या आश्वासनाचा महायुतीला विसर. शेतकऱ्याने परिवाराच्या किडण्या काढल्या विकायला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98.